ह्या बघा आपल्या कचोऱ्या बनून तयार आहेत, बघू शकतात. नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्यांपासून कचोरी बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. हा बघा मी मैदा घेतला आहे 1 वाटी. तो व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. मैदा व्यवस्थित गाळून घेतला आहे. 1 चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं तेल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप पण टाकू शकतात. मी तेल टाकलं आहे. थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व. आता पाणी टाकून व्यवस्थित आपण पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. जास्त पातळ करायचा नाही आपल्याला, घट्टच पिठाचा गोळा करायचा आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, बघू शकतात. आता आपण पीठ बाजूला ठेवू आणि सारण बनवून घेऊ. 1 वाटी हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेत. आता ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर आपल्याला वाटाणे बारीक करून घ्यायचे आहेत. अद्रक, 4-5 हिरव्या मिरच्या आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता आपण सारण बनवून घेऊ. इकडे कढई ठेवून घेतली आहे. तेल टाकून घेऊ आता आपण कढईमध्ये. तेल थोडं व्यवस्थित गरम होऊ देऊ. आता जिरे मोहरी पण टाकून घेऊ. एक चमचा बेसन पीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण वाटाणे बारीक केलेलं ते पण टाकून घेऊ. मसाले टाकून घेऊ. हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला पण टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. त्यात मी 1 मोठा आकाराचा उकडलेला बटाटा पण टाकला आहे. हे बघा व्यवस्थित मसाला झाला आहे आपला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ताटलीत काढून घेऊ आपण. हे बघा थंड होऊ देऊ. ताटलीत काढून घेतला आहे मसाला आपला, थंड होऊ देऊ. आता आपण कचोरी लाटायला घेऊ. इकडे पोळपाट पण ठेवून घेतलं आहे. हे बघा आपलं पीठ पण व्यवस्थित झालेलं आहे. आपण आता कचोरी लाटून घेणार आहोत. पीठ घेतले. आता मस्त लाटून घेऊ आपण. तुम्हाला जेवढी मोठी आकाराची पाहिजे तेवढी तुम्ही लाटू शकतात. ही बघा या पद्धतीने लाटून घ्यायची आहे. आता आपण सारण भरून घेऊ. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं सारण बाहेर निघणार नाही. या पद्धतीने ही बघा सर्व कचोऱ्या आता आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. या बघा आपल्या सर्व कचोऱ्या बनवून तयार आहेत. आता आपण तळून घेऊ. इकडे तेल ठेवलं आहे गरम व्हायला. आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही आहे. हे बघा या पद्धतीनेच तेल गरम करायचं आहे. अगदी कमी गॅसवरच तळायचे आहेत आपल्याला. बघू शकतात तेल किती प्रमाणात गरम केलेलं आहे ते. ह्या बघा आपल्या हळूहळू कचोऱ्या मस्त वर यायला लागल्या आहेत. आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहेत.
पलटवून घेऊ आता आपण. परत आपली एक बाजू व्यवस्थित तळली गेली, अजून एक बाजू पलटवून घेऊ. आपल्याला फक्त तळायला जास्त वेळ लागतो. ही बघा आपली कचोरी तळून तयार आहे, बघू शकतात. या पद्धतीने सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्यात. आता काढून घेते मी भांड्यात. या बघा आपल्या कचोऱ्या बनवून तयार आहेत. हे बघा हिरव्या वाटाण्यांची कचोरी बनवली आपण. बघू शकता किती छान झालेल्या आहेत. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.